आता पहिला प्रश्न, जसं की मी आधी म्हटलं होतं की हा अनडिक्लेअर्ड सिलेबसचा जो पार्ट आहे, कुठला? लँड रिफॉर्म्स, बरोबर. त्याच्यावरचा डायरेक्ट प्रश्न आहे. 2024चा प्रश्न आहे. तर ह्याच्यामध्ये बघा की इंग्लिश मीडियम किती जण? प्युअर, ओके, मोस्टली सगळे तेच. सो इंग्लिशमध्ये बघू आपण. Which of the following major policy interventions are the part of land reforms in India? ओके, किंवा भूसुधारणा ज्या आहेत तर ह्या चळवळी जवळपास 1960-70च्या एरामध्ये इनिशिएट झाल्या होत्या. तर ते बघूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा ॲबोलिशन ऑफ इंटरमिजियरीज. ओके, म्हणजे मध्यस्थांचं, त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये, मध्यस्थांचं निर्मूलन. जे काय म्हणजे आपलं ब्रिटिशकालीन लिगसी होती की मध्ये जमीनदार वगैरे, हे सर्व काय केलं इमिजिएटली म्हणजे ॲबॉलिश केलं. त्याचबरोबर पुढचा टेनन्सी रिफॉर्म्स. ओके, टेनन्सी रिफॉर्म्स म्हणजे काय? कुळ कायदा वगैरे, ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सुधारणा. त्याचबरोबर फिक्सिंग सिलिंग ऑन लँड होल्डिंग्स, बरोबर, कमाल आपण मर्यादा जी आहे तर ती घातलेली आहे. आणि पुढचा आहे की कन्सोलिडेशन ऑफ लँड होल्डिंग्स, ज्या फ्रॅगमेंटेड लँड ज्या आहेत किंवा बेवारस वगैरे त्यांचं कन्सोलिडेशन करणं. सो ह्याच्यामध्ये हा प्रश्न कसं, ह्याला म्हणतो आम्ही काय की म्हणजे एमपीएससी मध्ये एक टर्म होती की ऑल घेऊन जायचा प्रश्न. सो हा तशा कॅटेगरीमध्ये येतो. अजून एक तुम्हाला काही बेसिक प्रश्न येतात की जसं म्हणजे त्याचा आयोगाचा जवळपास असा उद्देश असतो की हे घ्या मार्क. ओके, हाय कॉम्पिटिशनचा प्रश्न नाही आहे म्हणजे, आणि ह्याच्यासाठी विशेष तयारी करायची गरज नाही. लँड रिफॉर्मचं तुम्ही सगळे पीवायक्यू घेऊन एक छोटीशी नोट जरी बनवली, एक अर्ध्या पानाची नोट्स होईल आणि त्याच्यावरच हे प्रश्न रिपीट मोडला येत राहतात. सो लँड रिफॉर्मला काय करा तुम्ही, ओनली म्हणजे पीवायक्यू, फक्त आणि फक्त पीवायक्यू करा. जर तुम्ही लिहू शकता म्हणजे सायमल्टेनियसली, तुम्हाला अप्रोच पण समजेल. आता हा बॅलन्स ग्रोथ रेट, बॅलन्स ग्रोथ रेट. आता बॅलन्स ग्रोथ रेट हा कुठला थीम मधला टॉपिक आपल्या सिलेबसचा? सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ओके, किंवा इन्क्लुजन पण म्हणू शकतो, कारण इन्क्लुजन मध्ये आपण काय म्हणतो की इनइक्वालिटी मेजर करणं, ह्या सुद्धा गोष्टी येतात. तर आता पहिला बघू आपण. बॅलन्स ग्रोथ रेट एम्स ॲट इक्वालिटी बिटवीन ग्रोथ रेट ऑफ इन्कम, ग्रोथ रेट ऑफ आउटपुट आणि ग्रोथ रेट ऑफ नॅचरल रिसोर्सेस. ओके, आणि हेच तीन ऑप्शन जे आहेत तर ते एकमेकाला कॉम्बिनेशन करून बाकीचे ऑप्शन बनवले. जसे की सेकंड मध्ये काय, ग्रोथ रेट ऑफ इन्कम आणि पॉप्युलेशन. थर्ड मध्ये काय, इक्वालिटी बिटवीन ग्रोथ रेट ऑफ नॅचरल रिसोर्सेस आणि ग्रोथ रेट ऑफ इन्कम. आणि ते चौथ्यामध्ये ग्रोथ रेट ऑफ नॅचरल रिसोर्सेस आणि ग्रोथ रेट ऑफ पॉप्युलेशन. करेक्ट. आता म्हणजे आता एक्झाम हॉलमध्ये जेव्हा हा प्रश्न आमच्या समोर आला तर त्यावेळी ऑब्व्हियसली काय आलं, पहिला ऑप्शन हाच करेक्ट जो आहे तर तो वाटला, म्हणजे ऑब्व्हियस गोष्ट वाटते. मग त्यामध्ये फार असं म्हणजे काय बरं की जास्त विचार न करता मला वाटतं की हा पहिला ऑप्शन घेणं संयुक्तिक जास्त आहे. आणि यामध्ये अजून काय तुम्हाला दिसतंय, नॅचरल रिसोर्सेस. आणि सिलेबसचा पॉईंट काय तुमचा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तेव्हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट येते तेव्हा काय येतं तुमचं, एन्व्हायरमेंटचा कन्सर्न तो येतोच. त्यामुळे हा प्रश्न ऑप्शन तिथं असणं अपेक्षित आहे. त्यामुळे तुमचा सेकंड ऑप्शन जो आहे फक्त इन्कम आणि पॉप्युलेशन जो आहे तर तो पूर्णपणे चुकीचा आहे, हे उघड उघड दिसतं. आणि थर्ड मध्ये काय तुमचं, ह्यामध्ये तुम्हाला काही नाहीये की आउटपुटचा काही कन्सर्न नाहीये, बरोबर. इथं आउटपुट घेतलेली नाहीये. आणि ग्रोथ ही आउटपुट शिवाय मेजर आपण करणार नाही, बरोबर आहे. आणि थर्ड मध्ये काय, पॉप्युलेशनचा फार संबंध येत नाही. ओके, आता तुम्हाला थोडंसं अजून ह्याचा अप्रोच सांगतो. असे प्रश्न 2021 पर्यंत येत नव्हते. 22-23 ला विशेषतः असे प्रश्न येतात. सो माझं ऑब्झर्वेशन काय होतं की एका लिमिट नंतर युपीएससी ऑप्शनल इकॉनॉमिक्सचा जो आहे तर त्याच्यामधल्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटचे जे कन्सेप्ट आहेत ना, त्यातले स्टेटमेंट आणि कन्सेप्ट जे आहेत तर ते वर लेवलला विचारतात. ते मी माझ्या नोट्समध्ये कव्हर केलंय, सो तुम्हाला काही एफर्ट घ्यायची गरज नाही. पण म्हणजे फॉर एक्झाम्पल थिअरी ऑफ बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स ग्रोथ. ओके, हा प्रश्न आतापर्यंत कधीच आला नव्हता एमपीएससी प्रिलिम्सला, पण तो आता रिसेंटमध्ये येऊन गेला. म्हणजे आता यामध्ये संकल्पना काय आहे, बॅलन्स आणि अनबॅलन्स मध्ये काही इकॉनॉमिक्सचं म्हणणं काय होतं की ग्रोथ ही बॅलन्स असली पाहिजे.
सर्व सेक्टरमध्ये इक्वल इनपुट जे आहे तर ते आपण टाकले पाहिजे, जेणेकरून बॅलन्स ग्रोथ होईल. पण काही इकॉनॉमिस्टचं काय म्हणणं होतं, तसं नाही. काही ठराविकच एरिया जे जास्त ग्रोथ देणारे आहेत, तर तिथं आपण काय केलं पाहिजे, म्हणजे जास्त इनपुट दिले पाहिजे. जसं की आपलं कुठला सेकंड 5 इयर प्लॅन, बरोबर? त्याच्यामध्ये 5 इयर प्लॅन वाचलेत का कोणी? किंवा बेसिक आयडिया माहिती आहे? सेकंड 5 इयर प्लॅन मध्ये काय सांगितलं? हेवी इंडस्ट्रीजवर भर दिला पाहिजे, बरोबर? त्याच्यामुळे काय झालं की तो एक ग्रोथ देणारा जास्त एरिया आहे. आणि आणि असे ग्रोथ सेंटर जे आहेत अनबॅलन्स ग्रोथ मधले, ते इतर रिजनला काय करतील, प्रोपेल करतील किंवा त्यांना काय करतील, पुश करतील. ओके. सो ही बेसिक कन्सेप्ट आहे जी आपल्या नोट्समध्ये पण कव्हर आहे. सो तुम्हाला असं स्वतः एफर्ट घ्यायची गरज नाही, पण असा अप्रोच तुम्ही फाइंड आउट केला पाहिजे. ओके. की प्रश्न कशातून येत आहेत, स्टॅटिक मधून येत आहेत का? आणि जर तुम्हाला अजून अॅक्युरसी आणायची असेल, म्हणजे नोट्सच्या पलीकडे जायची काहीच गरज नाही तुम्हाला, पण स्टील मी माझ्या प्रिपरेशन मध्ये काय करायचो, हे स्टेटमेंट आहे ना, डायरेक्ट असं गुगलवर टाकायचं आणि सर्च करायचं. सो मग मला त्यावरून समजलं की हा नाही, हे युपीएससीच्या म्हणजे रिव्हर्स इंजिनिअरिंग जसं म्हणतो, की तर त्या पद्धतीनं तुम्ही त्याचे सोर्सेस फाइंड करू शकता. ओके.